एक बक्षीसपत्राचं कसं आहे, बक्षीसपत्र खरेदी खत की ज्या क्षणी रजिस्टर होतं त्या क्षणी माझे मालकी हक्क ज्याला मी लिहून दिले त्याच्या नावाने तब्दील म्हणजे ट्रान्सफर होतात. अच्छा. त्यामुळे बक्षीसपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद मी हल्ली अशी करायला सांगतो की ज्याला आपण सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून जो 2007 सालचा कायदा आहे की बाबा आईवडिलांना वाऱ्यावर टाकू नये म्हणून हा कायदा सरकारने आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बक्षीसपत्र केलं आणि त्याच्यात ही तरतूद ही अट लिहून ठेवलीत की माझा आयुष्यभर मुलगा किंवा मुलगी सांभाळ करणार आहे म्हणून मी याला बक्षीसपत्र देत आहे आणि ते जर त्यांनी सांभाळ नीट केला नाही तर बक्षीसपत्र रद्द करण्याची मी माझ्याकडे हक्क ठेवत आहे असं तुम्हाला लिहिता येतं. कारण मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला आपण बोलत होतो तेव्हा की मराठीत जी म्हण आहे की जेवायला ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये, तसं हे आईवडिलांनी आपल्या लक्षात ठेवावं की आपण जर एकदा मालकी हक्क दिला आणि त्यात जर तुम्हाला राहायचा हक्क ठेवला नाही, ज्याला लाईफ इंटरेस्ट म्हणतो, तर ते खूप अडचणीत होऊ शकतं. कारण आम्ही अशा केसेस बघितलेल्या आहेत की मुलांनी आईवडिलांना घराबाहेर काढलेलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आपल्या डोक्यावर छप्पर असावं याच्याकरता ही सोय आपणच करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता जर तुम्हाला बक्षीसपत्र द्यायचं नसेल, कारण बक्षीसपत्र दिल्यावर मालकी हक्क ट्रान्सफर होईल, बरोबर, पण तुम्हाला राहायचा हक्क किंवा राहायची सोय तुमची आणि तुमच्या जोडीदाराची करायची असेल तर हा लाईफ इंटरेस्टचा क्लॉज लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग दुसरा सगळ्यात सोपा आणि तुलनेने स्वस्त पर्याय म्हणजे मृत्यूपत्र, की ते तुमच्या मृत्यूनंतर म्हणजे तुम्ही बोलायचं थांबलात की तुमचं मृत्यूपत्र बोलायला लागतं, बरोबर. त्यामुळे तुमच्या डेथ नंतरच मृत्यूपत्र अंमलात येणार आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर त्या जागेची मालकी तुम्हाला ज्यांना द्यायचं त्याला मिळणार.